सांगलीतील बहे ग्रामपंचायतीने ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात असा ठराव केलाय। त्याचबरोबर या ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आलंय। ईव्हीएम वरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकल्याने निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे। बीएससी नर्सिंग, सामान्य परिचर्या आणि जीएनएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत। तर यंदा सीईटी परीक्षा 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। एसटी महामंडळात आता नव्यानं 2640 बसेस दाखल होत आहेत। मात्र लोकप्रतिनिधींकडून आपल्याला जिल्ह्याला जास्तीत जास्त बसेस मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र या बसेसचं प्रत्येक आगारात समान वाटप करावं अशी मागणी होती आहे। भांडूपमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज बिल योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय। या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत 5000 अर्ज दाखल झालेत, तर 1700 घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात आले। धुळे महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे। तब्बल 100 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे। नागरिक कर भरत नसल्यानं आता महानगरपालिकेने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। ज्यांचा मालमत्ता कर सर्वाधिक थकीत आहे अशांच्या मालमत्ता सील करण्याचं काम वेगानं सुरू आहे। जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर महापालिकेने जमीनदोस्त केलंय। या प्रकरणात घटनास्थळी पोलीस आल्यानं मोठा गोंधळ झाला। सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्यानं घटनास्थळी मोठी गर्दी जमली, तर पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात भाड्यावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे। भाड्यातून कमावलेल्या पैशांवरील करासंदर्भात मर्यादा 2 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवला आहे। मुंबई महापालिकेचा मंगळवारी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। महापालिका निवडणुकीचं वर्ष असल्यानं यंदाचं बजेट हे इलेक्शन बजेट असणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यंदाच्या महापालिका बजेटमध्ये रस्ते, आरोग्य, बेस्ट आणि पर्यावरण या बाबींवर विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे। मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं। जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मुंबईतील तापमानात उद्या 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होणार आहे। नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मुंबईतील थंडीत वाढ झालेली आहे, तर पुढील 2 दिवसात तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। मुंबईतील बहुतांश भागात हवेची गुणवत्ता अद्याप चिंताजनक पातळीवर आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपवर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे, तर कुलाबा आणि बोरिवलीत चांगल्या हवेची नोंद झाली आहे। मुंबईत प्रदूषण वाढतंय तरीही बांधकामांचा सपाटा सुरू आहे। मुंबईसह लगतचे खाडी किनारे प्रदूषित होत असतानाच बांधकाम वाढतायत। अर्थसंकल्पात पर्यावरण संवर्धनासाठी भरीव तरतूद नसल्यानं सरकारनेही प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलंय। राज्य शासनानं स्मार्ट मीटर रद्द करावे अशी मागणी मीटर रीडर संघटनेनं केली आहे। मीटर रीडरला वयाच्या 60 वर्षांपर्यंत रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर महापालिकेने जमीनदोस्त केलं। या प्रकरणात घटनास्थळी पोलीस आल्यानं मोठा गोंधळ उडाला। सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्यानं घटनास्थळी मोठी गर्दी जमली। 14 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापुरातल्या ठेकेदारांनी दिलाय। सरकारनं गेल्या वर्षभरात ठेकेदारांचे तब्बल 46,000 कोटी थकवलेत। कोल्हापुरातल्या ठेकेदारांची 630 कोटींची बिलं अडकली आहेत। त्यामुळे 14 फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला। पुणे नगर महामार्गावरून वाघोली इथं गोडाऊन परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला भीषण आग लागली। आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला। पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही। लातूरच्या जळकोट तालुक्यातील रामपूर तांडा इथं डोंगराला अचानक आग लागली। आगीत कडब्यांचे ढीग जळून खाक झालेत। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तांड्यातील सर्व नागरिकांनी मिळून ही आग विझवली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात एका मालवाहू गाडीला आग लागली। ही गाडी झुंझुनवाला भवन इथं जवळ बंद अवस्थेत होती। ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही कळू शकलं नाहीये। मात्र आगीत गाडी जळून खाक झाली। महाबळेश्वरमधील सातारा नाक्यावर पर्यटकांच्या डस्टर गाडीला भीषण आग लागल्यामुळे गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली। अग्निशामक दलानं तात्काळ आग विझवलेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे।
धुळे MIDC स्फोट प्रकरणातील दुसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। सोयाबीन तेल कारखान्यात रात्री वेल्डिंगचं काम सुरू असताना हा स्फोट झाला होता। लातूरच्या औसा महामार्गावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय। अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय। कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झालाय। ही कार डिव्हायडरला तोडून टेम्पोवर आदळली। वसईतील मयांक ज्वेलर्स दरोड्याचा अखेर उलगडा झालाय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 23 लाख रुपयांचं सोनं, कोयता, पिस्तूल, कटोनी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोला शहरात एका तरुणानं त्याच्या घरासमोर उभ्या केलेल्या गाडीची तोडफोड केली। पोलाद चौक भागातील ही घटना आहे। हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये चित्रित झालाय। रहदारीला अडथळा नको म्हणून शेजारच्या पाहुण्यांनी आपली गाडी मोकळी जागा असल्यानं या तरुणाच्या घरासमोर उभी केली। त्याचा राग घेऊन या तरुणानं लोखंडी पाईपनं गाडीची तोडफोड केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात 2 बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय। 2 बिबटे लोकवस्तीत शिरले, त्यातल्या एकानं पळ काढला, मात्र दुसरा बिबट्या लोकवस्तीत असून या इमारतीतून त्या इमारतीत सैरावेरा धावत होता। 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आलंय। वाशिमच्या रिसोडमध्ये पक्षीप्रेमी विनोद बांगर यांनी एक घरटं चिमण्यांसाठी हा नवा उपक्रम सुरू केलाय। विनोद बांगर घरोघरी चिमण्यांसाठी एक घरटं बसवून देत आहेत, त्यामुळे शहरांमध्ये चिमण्यांचा हरवलेला किलबिलाट पुन्हा ऐकू येणार आहे। नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। हा पुरस्कार नैसर्गिक शेती आणि शेतकऱ्यांसाठीचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीला दर घसरलाय। मिरचीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। 15,000 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 7 ते 8,000 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय।